नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आता अनुदान मिळणार आहे. तर अशी कोणती योजना आहे ज्या योजनेमधून अनुदान मिळत आहे लग्नासाठी? त्या योजनेमधून लाभ घेण्यासाठी पात्रता काय लागणार आहे, आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत, संपूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, महिला व बालविकास विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. तर पाहूया. राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांच्या तसेच मजुरांच्या मुलीच्या सामूहिक विवाहासाठी शुभमंगल नोंदणीकृत विवाह योजना चालवली जाते. ह्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शेतमजुरांना त्याच्या मुलीच्या विवाहासाठी अनुदान दिले जाते. तर काय आहे हा योजना पाहूया. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेअंतर्गत सामूहिक नोंदणीकृत विवाह केलेल्या खुल्या वर्ग व इतर मागासवर्गीय सर्ववर्गातील वधूच्या आईला ₹25,000 अनुदान दिले जाते. सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस देखील प्रत्येक जोडप्यामागे ₹2,500 अनुदान दिले जाते. ह्या योजनेतील सुधारणेनुसार जे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतात त्यांनासुद्धा ₹25,000 अनुदान देण्यात येते. योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान वधूच्या आईच्या नावे दिले जाते. आईचे हयात नसल्यास हे अनुदान वधूच्या वडिलांच्या नावाने आणि आई वडील दोघेही नसल्यास अनुदान वधूच्या नावाने दिले जाते. मित्रांनो, ही योजनामध्ये प्रत्येक जोडप्यामागे ₹25,000 असे अनुदान दिलं जात आहे. आणि त्याच्याबरोबर जे मंगल कार्यामध्ये केलं जातं त्या ठिकाणी त्या मंगल कार्याच्या यांना पण एका जोडप्यामागे ₹2,500 अनुदान दिलं जातं. त्याच्यानंतर ह्या योजनेचं अनुदान वधूच्या आईच्या नावाने दिलं जातं. जर आई नसल्यास वधूच्या वडिलांच्या नावाने दिलं जातं. तर दोघेही नसले तर वधूच्या नावाने दिलं जातं. आता मित्रांनो, योजनेअंतर्गत लाभासाठी पात्रता काय असणार पाहूया. वधू आणि वर हे दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. तसेच वधूचे वय 18 आणि वराचे वय 21 वर्ष पूर्ण झालेली असावे. वधूवरांना प्रथम विवाहासाठी अनुदान दिले जाईल. मात्र वधू विधवा किंवा घटस्फोटित असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुदान दिलं जाईल. लाभार्थ्याच्या उत्पन्न 1 लाखाच्या मर्यादेत असावे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विमुक्त मागासवर्गातील दाम्पत्यांना इतर विभागाकडून विवाह योजनाचा लाभ मिळत असल्याने ह्या प्रवर्गातील दाम्पत्य ह्या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र नाहीत. ही झाली योजनेची पात्रता. आता योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत ते पाहूया. जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्यास दाखल्याची प्रत, निबंधक विवाह नोंदणी यांच्याकडील विवाह नोंदणी प्रमाणपत्र, लाभार्थी शेतकरी कुटुंबातील असल्याचा पुरावा म्हणून 7/12चा उतारा किंवा लाभार्थी शेतमजुरी असल्यास पुरावा म्हणून तलाठी ग्रामसेवक यांचा दाखला, उत्पन्न पुराव्याची उत्पन्नाचा दाखला, लाभार्थ्यांनी बालविवाह व प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग न केल्याबाबतचे विवाहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र हे आवश्यक ते कागदपत्रे लागणार आहेत. मित्रांनो, ही माहिती महिला व बालविकास विभागाच्या मार्फत देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या
मुलीच्या लग्नासाठी अनुदान दिलं जातं. तर मित्रांनो, जास्तीत जास्त ज्या शेतकऱ्याची मुली आहेत अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.